साईबाबांच्या शिर्डीमध्ये आषाढीचा उत्साह, दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी। आषाढी निमित्त साईबाबांचं मंदिर आकर्षक फुलांनी सजलं। आषाढी एकादशीच्या निमित्तानं शेगावमधील गजानन मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। प्रति पंढरपूर अशी शेगावची ओळख। रुक्मिणी मातेचं माहेरघर असलेल्या कौंडण्यपुरात भाविकांची मांदियाळी। आषाढी एकादशीच्या निमित्तानं कौंडण्यपुरात उत्साह। परळी शहरामधील संत जगमित्र नागा मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी। पहाटे 3 वाजता विधिवत पूजा, 5:30 वाजता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं। आषाढी एकादशी निमित्तानं नागपुरातील गुरुदेव नगर परिसरामधील मैदानावर जमला भक्तांचा मेळा। मोठ्या उत्साहात नागरिक दिंडीमध्ये सहभागी। भंडाऱ्यामधल्या गणेशपूरच्या चित्रा वैद्यनं तुळशीच्या पानावर साकारली विठ्ठलाची रांगोळी। अनोखी रांगोळी विठ्ठल भक्तांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू। हिंगोलीमधल्या विठ्ठलराव घुगे विद्यालयामध्ये चिमुकल्यांकडून आषाढी एकादशीचा सोहळा साजरा। विठ्ठल रुक्मिणी वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये फुगडी खेळत चिमुकल्यांमध्ये उत्साह। अकोल्यामधल्या प्राचीन 321 वर्ष पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी निमित्त पूजा, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। आषाढी एकादशीच्या निमित्तानं प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या हिंगोलीमधील नरसी नामदेव मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। मराठवाड्यासह विदर्भातून वारकरी नरसी नामदेवमध्ये दाखल।